नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 2025च्या शेवटच्या भागाची सुरुवातीला सायली आणि अस्मिता तिच्या रूममध्ये गप्पा मारत असतात. तिथे सचिन पण येतो आणि दोघांच्या गप्पा ऐकून त्याला इरिटेट व्हायला लागतं आणि तो जोरात चिडतो. त्यावेळेस सायली बिचारी ओशाळून रूमच्या बाहेर पडते आणि इथे अस्मिता रडायला लागते. दुसरीकडे रूममध्ये गेल्यानंतर मात्र सायली अर्जुनशी बोलत असते. त्यावेळेस अर्जुन तिला सांगतो की उद्या आपल्याला त्या फेक बॉडी संदर्भात अश्विनच्या हॉस्पिटलवर जायचं आहे आणि आपल्याला चौकशी करायची परवानगी मिळाली आहे. लगेच चैतन्याचा फोन त्याला येतो आणि चैतन्य पण त्याला सांगतो की कोर्टाकडे सुद्धा उद्या आपल्याला परवानगी मिळेल. फक्त एक कर की अश्विनला सांग की ह्या गोष्टीबद्दल तन्वीला काहीही कळू देऊ नको. मात्र अर्जुन त्याला सांगतो की सायली त्याशी बोलली आहे, काही काळजी करू नको. पुढे आपल्याला दिसतं की सकाळ होते त्यावेळेस बिचारा अर्जुन अस्मिता टेन्शनमध्ये असतो. तो स्वतः तिच्याकरता नाश्ता घेऊन तिच्या रूममध्ये जातो. त्यावेळेस तिला नाश्ता खाऊ घालत असताना अस्मिता त्याची सचिनबद्दल बोलते. ती म्हणते की सचिन माझ्या समोर असतो, मात्र तो मला असं वाटतं की माझ्यापासून दूरच आहे. त्यावेळेस अर्जुन तिला गॅरंटी देतो की काही काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. पुढे आपल्याला दिसतं की तिकडे रविराजच्या घरी नागराज त्याच्या रूममध्ये झोपेत काहीतरी बडबड करत असतो आणि तिथे येते सुमन. सुमन ती बडबड ऐकते आणि त्याला झोपेत उठवते आणि त्यावेळेस मित्रांनो ती त्याला विचारते की तुम्ही कुणाविषयी बोलत होतात. मात्र तो वेळ मारून येतो आणि पुढे तिला विचारतो तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कुठे गेलं. म्हणजे आता माझी एवढी पण लायकी नाही का की तू माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालावं. मात्र ती त्याला धमकी देत म्हणते की तुम्ही आधी एक चांगला नवरा व्हा आणि मग माझ्याशी बोला. मग मात्र खाली आल्यानंतर तिला लक्षात येतं की ह्यांना कसं माहिती की आपल्या गळ्यात मंगळसूत्र नाही. मग तिला कळतं की नक्कीच ह्यांनी हा प्लॅन घडवून आणला असेल. मग ती म्हणते आता जर मी घाबरले तर नक्की हे माझ्या पुन्हा वरचढ ठरतील आणि महिपतचा विरुद्ध हे गेले असं दिसतंय मला. म्हणजे तिला पण शंका आली मित्रांनो की आता महिपत शिवाय हा नागराज एकटाच काहीतरी करतोय. तिकडे मात्र साक्षीच्या घरी पोलीस आले असतात आणि ते सारखं दार उघडायला तिला सांगत असतात. त्यावेळेस साक्षी प्रचंड घाबरली असते आणि बाहेरून प्रिया सगळ्यांचं शूटिंग करत असते आणि ती पोलिसाला येऊन म्हणते की हे घर माझं आहे, मी बाहेर गेले होते, बोला काय हवं तुम्हाला. मग पोलीस तिला सांगतात की कोणीतरी खालचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीविषयी आम्हाला चौकशी करायची होती. मात्र प्रिया सांगते की मी त्या माणसाला ओळखत नाही आणि मग ती साक्षीला रूमचं दार उडून आतमध्ये यायला सांगते. मग साक्षी ज्यावेळेस तिला आतमध्ये घेते, साक्षीला कळतच नाही क्षणभर की हिला कसं कळेल की मी जिवंत आहे. मात्र प्रिया अगदी निर्धास्तपणे निवांतपणे तिच्या समोर वावरते आणि म्हणते तू बिलकुल काळजी करू नको की तू जिवंत आहे हे मला आधीपासूनच माहिती होतं आणि मी याबद्दल कोणालाच सांगितलं नाही आहे. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. उद्याच्या भागामध्ये आता अर्जुन सायली आणि रविराज अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना नक्कीच काहीतरी नवीन हिंट मिळणार हे तर पक्कं झालंय. बघूया आणखी पुढे काय होत होते. मात्र पुढचा नवीन वर्षाचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात.